मान्सूनचा पाऊस संपलेला आहे आणि आता दिवाळीची चाहूल लागली आहे आणि याच धर्तीवर राज्याच्या रब्बी हंगामाची आढावा बैठक आज पुण्यात पार पडते। या संदर्भात माहिती देण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे आपल्यासोबत आहेत। मामा, नेमकं काय या आढावा बैठकीमध्ये रब्बीच्या हंगामातून नियोजन करण्यात आलं? नियोजनाच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आज ही रब्बी हंगामाची आढावा बैठक आज आपण पुण्यामध्ये ह्यासाठी घेतोय की अतिवृष्टीमुळं खरीपाचं पीक बऱ्यापैकी हे वाया गेलेलं आहे। तो रब्बी पिकाच्या बाबतीमध्ये कसं क्षेत्र त्या बाबतीमध्ये वाढेल आणि वाढण्याचा अंदाज जो साधारणतः 53-54 लाख हेक्टर हे राज्यातला असतो, जो साधारणतः यावर्षी 65 लाख हेक्टरपर्यंत तो अंदाज जाण्याची शक्यता आहे। आणि तो अंदाज धरून आमच्या कृषी विभागाच्या वतीनं बियाण्याच्या बाबतीमध्ये, खताच्या बाबतीमध्ये हे नियोजन केलेलं आहे। बियाण्याच्या बाबतीमध्ये ते साधारणतः आमच्याकडे ते उपलब्ध आहे, खताच्या बाबतीतसुद्धा आमच्याकडे ते उपलब्ध आहे। केंद्र सरकारलासुद्धा आम्ही युरियाच्या बाबतीमध्ये परत भविष्यामध्ये टंचाई जाणवू नये त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे। त्यामुळं खते, बियाणे आणि शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आमचे जे कृषी अधिकारी आहेत, कृषी सहाय्यक आहेत, सगळेच खालची सगळीच टीम आमच्या वरपासून ते आमचे ACS रस्तोगी साहेबापासून, मांढरे साहेबापासून खालची सगळी टीम ही आमची कामाला लागलेली आहे की जेणेकरून ह्या हंगामामध्ये शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळावं। त्यासाठी आमचे सगळे हे अधिकारी हे बांधावरती जाऊन शेतकऱ्याला एक चांगल्या शेतकऱ्याला त्यांनी काय शेतीमध्ये नियोजन केलं पाहिजे या बाबतीमध्ये आमचे सगळे अधिकारी त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। शेतकऱ्यांचे मेळावे असतील, शेतकऱ्यांचं अशा एकत्र करून निश्चित प्रकारे शेतामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे की जेणेकरून त्याला उत्पादन जास्त मिळेल, हा आमचा त्या अधिकाऱ्यांचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे। आता आपण सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा सामना केला राज्यातील शेतकऱ्यांनी, यामध्ये जवळपास 70 लाख हेक्टरपर्यंत क्षेत्र बाधित झालं आहे। याचा परिणाम रब्बी हंगामावर काय होणार आहे का? काय आपलं निरीक्षण? 100% तो परिणाम तर होणारच आहे, पण आमचा उद्देश एकच आहे। आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे साधारणतः 53 लाख हेक्टर क्षेत्र जे असते त्याच्यावरती ह्यामध्ये रब्बीमध्ये ते क्षेत्र कसं वाढेल की जे जर पाठीमागं जे नुकसान झालं त्या बाबतीमध्ये शेतकऱ्याला कशी मदत करता येईल, शेतकऱ्याला कसा योग्य सल्ला देऊन शेतकऱ्याला एक थोडा आधार मिळण्यासाठी आमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून एक चांगलं नियोजन हे कृषी विभागाच्या माध्यमातून केलेलं आहे। या आपल्या माध्यमातून मी एवढंच माझ्या शेतकऱ्याला सांगतो की शेवटी आमचा शेतकरी आज अडचणीत आहे। शेतकऱ्याची शेवटी अडचण तर आहे, पण आपल्याला ह्यातनं अडचणीतनं सरकार, राज्य सरकार आपल्या बरोबर आहे आणि निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या वतीने आपल्याला मदत तर केलीच जाईल। आणि आमचे कृषी विभागाचे जे अधिकारी आपल्याकडे येतील, आपल्याला योग्य प्रकारच्या वेळेस मार्गदर्शन करतील किंवा काय नियोजन करण्याबद्दल सल्ला देतील, तो सल्ला म्हणून निश्चित प्रकारे शेतकऱ्याला एक सहकार्य आणि मदत केली जाईल। मुख्यमंत्र्यांनी असं स्पष्ट केलं होतं की दिवाळीच्या अगोदर सप्टेंबर महिन्यात जे काही नुकसान झालं अतिवृष्टीमुळे त्याची मदत दिली जाईल। आत्तापर्यंत आज वसुबारस आहे, दिवाळीची सुरुवात झाली आहे, आत्तापर्यंत साधारणतः किती मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली? साधारणतः आतापर्यंत आपण 2250 कोटी रुपयाचे GR हे राज्य सरकारच्या वतीनं NDRFच्या त्या धर्तीवरती निघालेले आहेत। अजूनही पंचनाम्याचं काम हे पूर्ण, कारण का सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला राज्यामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळं थोडी अडचण येते आणि आपण पूर्वी 2 हेक्टरच होते ऐवजी 3 हेक्टर केलेले आहे, तर ते 1 हेक्टरचं वेगळं एक GR काढणं 2 हेक्टरच्या वरचं। आणि त्याप्रमाणे सप्टेंबर महिन्यामध्ये आता पाऊस थांबलेला आहे, त्यामुळं कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामविकासच्या माध्यमातून लवकरात लवकर कसे पंचनामे, शेवटी तुम्हाला सगळ्याला माहिती आहे केंद्रामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण एखादा अहवाल देतो तो अहवाल हा अचूक असला पाहिजे आणि केंद्राकडे परत नंतर आपले त्यामध्ये बदल करता येत नाहीत। त्यामुळे तो अचूक अहवालासाठी खरा थोडा आपल्याला केंद्राकडून आपल्याला जी मदत मिळणार आहे त्यासाठी थोडा वेळ लागलेला आहे। परंतु आपल्या माध्यमातून मी शेतकरी बांधवांना एवढंच सांगतो की शेवटी जरी वेळ लागला असला, दिवाळीच्या अगोदर काय होईल किंवा दिवाळीनंतरसुद्धा जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्याला कशी मदत होईल, शेतकऱ्याला कसं सहकार्य होईल, हीच राज्य सरकारची, आमची सगळ्यांची भूमिका आहे। त्यामुळे जरी उशीर झाला तर शेतकऱ्यांनी हातबल होऊ नये। निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या वतीनं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, ही सगळ्या मंडळींना आपल्या सर्वांची काळजी आहे, आपल्या सर्वांना सहकार्य करण्याची सगळ्यांची भूमिका आहे। त्यामुळं निश्चित प्रकारे जरी वेळ लागला तरी शेतकऱ्या, माझा कुठलाही शेतकरी ह्याच्यापासून वंचित राहणार नाही, ह्या बाबतीत मी त्यांना सांगतो। तुम्ही आजच्या बैठकीमध्ये कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सिम कार्डचं वाटप केलंय, नेमकं काय या मागची भूमिका होती आणि यानंतर काय त्याचा फायदा होणार आहे? सिम कार्डच्या बाबतीमध्ये एकच भूमिका आहे, आपल्या सगळ्याला माहिती आहे
काय होतं, अधिकाऱ्यांचे जर नंबर वेगळे, अधिकारी एखादा बदलला आणि बदललेल्या अधिकाऱ्याचे नंबर शेतकऱ्यापर्यंत पोचूस तर एखादा गरीब शेतकरी असतो त्याला वेळ लागतो. त्यामुळे ज्यावेळेस त्याला एखाद्या मार्गदर्शनाची किंवा एखाद्या योजनेची माहिती ज्यावेळेस पाहिजे असते, तो जो फोन लागतो, अधिकाऱ्याचा नंबर बदलल्यामुळे शेतकऱ्याला निश्चित प्रकारे अनेक योजनेमध्ये त्यामध्ये भाग घेता येत नाही किंवा वंचित राहावं लागतं किंवा अधिकाऱ्यांना फोन करून काय मार्गदर्शन मागायचं असते, घेता येत नाही. तर एकच नंबर या बाबतीमध्ये दिलेला आहे. या बाबतीमध्ये खरंच आमचे रस्तुगे साहेब असतील, मांढरे साहेबांनी स्वतः पूर्वी 2004 साली हे महानगरपालिकेमध्ये त्यांनी हे पहिल्यांदा ते केलं होतं आणि ते निश्चित प्रकारे MSCBच्या ह्याच्या धर्तीवरती कृषी विभागाच्या माध्यमातून केल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा निश्चित प्रकारे जास्तीत जास्त फायदा, हा शेतकऱ्याला फायदा मानण्यापेक्षा शेतकऱ्याला ताबडतोब सल्ला किंवा शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्याचा नंबर जरी तो बदलला तर तोच नंबर राहणारमुळं शेतकऱ्याचा वेळ हा वाया जाणार नाही आणि त्याला योग्य वेळेमध्ये ज्यावेळेस त्याला जी काय शासनाच्या वतीनं राज्य सरकारच्या असेल, केंद्र सरकारच्या काही योजना असतील किंवा त्याला जी काही माहिती घ्यायची असेल तर त्या माहिती त्याला ताबडतोब त्या जुन्या नंबरवरच जरी नवीन अधिकारी आला तर ती माहिती उपलब्ध होणार, त्याच्याकडून होणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खरं तर MHA-DBTच्या माध्यमातून राज्य सरकारच्या वतीनं खूप दिवसाचे अर्ज आपले पेंडिंग होते आणि अर्ज पेंडिंग असताना आपल्याला यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये म्हणजे ट्रॅक्टर असेल, अवजारं असतील किंवा असं बाकीच्या अनेक गोष्टी असतील, तर त्या गोष्टीचं आम्ही सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये 42 लाख, मला वाटतं 42 लाख एकर क्षेत्राच्या 42 लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेमध्ये 42 लाख शेतकऱ्यांना त्यामध्ये सगळ्यांना त्याचा आम्ही लाभ देतो आहे. हा खूप मोठा निर्णय हा राज्य सरकारच्या वतीनं होता. त्यामुळे निश्चित प्रकारे मी शेतकरी बांधवांना आपल्या माध्यमातून एक आव्हान करतो की आपल्याला जी कृषी विभागाने जी मुदत दिलेली त्यामध्ये ताबडतोब त्यांनी जे कागदपत्र ताबडतोब पूर्ण करावीत आणि या जी सरकारची यांत्रिकरणाची योजना आहे या यांत्रिकरणाच्या योजनेमध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त त्याचा फायदा आणि त्याचा शेतीसाठी आपल्या उद्याच्या चांगली शेती करण्यासाठी त्याचा लाभ घ्यावा. खरं तर अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचं आता खरीपात नुकसान झालं आहे ते भरून काढण्यासाठी रब्बी हंगामावर आता फोकस केला जातो आणि MHA-DBTच्या अंतर्गत जे काही शेतकऱ्यांना आता लाभ देण्यात आला आहे त्याचा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना फायदा होईल आणि जे काही सिम कार्ड आता कृषी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेत त्याचा थेट शेतकऱ्यांशी संबंध वाढावा यासाठी फायदा होणार असल्याचं कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. दत्ता लवंडे, लोकमत ॲग्रो, पुणे.